माय 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 व किती मस्त वाटून राहिलं व या जंगलात व निर्मला बाई काय मस्त वाटून राहिलं व असं वाटते झोपावच कर लयच मस्त वाटून राहिलं निर्मला बाई असं वाटते इथंच राव आम्ही खाली झोपली का वा अंता खाली झोपली का माय लोयली बाई खाली तर एखादी मामूजी गी आला गेला आणि गेला म्हणजे ती कळतात व खाली कायले झोपतो बिचारी मुंगी गिंगी चावन ना झाली बाई अंतीची नौटंकी चालू रस्त्यातच झोपाले अजून फिरायचं आहे ना आपण अर्धस्त फिरलो थोडस तर फिरलो आणि तुले लगेच झोपच आली आणि ते बी रस्त्यात झोपली अंताचं कायच करावं का बाई अंता लगच आहे बाई अंता तर उठ ना उठवा अंता अंता काऊन झोपली होत शिवा कौसुबाई असं गार वाटून राहिलं का नाही झोपुशाच वाटून राहिलं आपण मग आणि इकडे तिकडे फिरून राहिलो पण मला असं वाटे का झाडाखाली एखाद्या बसाव नाही तर झोपाव सरी इथं मस्त जागा भेटली बाई म्हणून झोपून राहिली मी थोडीशी बसली बस ना बसा सर्व जणी चाल ना समोर पाहू ना चाल ना थोडस समोर जाऊ ना अजून चाल ना आता सर्व जणी सोबत सोबत आहे तर चाल ना तू झोपत काय इथं मग झोप एकटी माय चंदे माई मैत्रीण होय नाचली कुदली चांगली माझ्यासोबत ना मला म्हणते झोप एकटी आम्हाला एकटं सोडून जातं काय हो तू हो ये ना झोप ना तू बी माझ्याजवळ ये ये इकडे झोप माझ्याजवळ उठ ना वा अंता उठ ना चल समोर जाऊ काय काय आहे तर पाहू आपण चल एखादी भाजी गिजी भेटली रानभाजी गी पाहूच आपण चल चल तिकडे एखादी पाहू चल ना उठ ना आता पूर्ण जिंदगी आपली वावरातच चालली बाई लहानपणापासून तर आता म्हातारा होईन तरी पण एवढ्या जवळून बाई निसर्ग पाहिलाच नाही आपण कधी पाहिले ह्या झाडा झुडाकड कधी लक्ष एवढ्या अंगवणीनं दिलंच नाही खरंच बाई खूपच गमते हो इथं असं वाटते इथंच राव जावंच नाही घरी चंदा खरंच बरोबर बोलून राहिली चंदा पण खरंच बोलून राहिली बरोबर आपलं दुसरं माहेरच वाटते बाई हे वालं नाही कोणी म्हणाले नाही कोणी बोलाले नाही नवऱ्याची किटकिट नाही लेकराची पीट बाई मस्त मोकळं मोकळं फिरा चांगलं किती मस्त वाटते बाई दुनियादारीचं काही टेन्शनच नाही आपल्याला लयच खरंच मस्त वाटून राहिलं पहिले मी नाही येत करू आणि नाही होतं माझ्या मनात आणि बरं झालं मी आली तर बाई बरं झालं तुम्ही हे कॅम्पिंग काढलं तर जंगल कॅम्पिंग माय तरी येणं झालं मलाही नाही भेटत ना असं कुठं झाले असं वाटते इथं बसून नाही का मस्त का नाही बीसीची मीटिंग घ्या नाही तर मग का नाही बचत गटाची मीटिंग घ्या कोणाचा आवाज नाही कल्ला नाही पल्ला नाही मस्त नाचूशा वाटून राहिली इथं दना नाच ना तर चंदा नाच ना नाच आलंच तर नाचलो निर्मला बाई आम्ही तर काऊन नाही आली राहू दे मी नाही नाचत लागेल इथं बसून गाण्याच्या भेंड्या खेळा नाही वा गाण्याच्या भेंड्या संध्याकाळी खेळू आता नाही खेळू आता आपण वावर फिरायला आलो ना असंच मस्त चाल ना मग अजून फिरू ना थोडंसं मस्त वाटून राहिलं कमीच वाटते जेवढं फिरलं तेवढं कौसुबाई मी भाज्या पाहिल्या पण इथं कानी कोणती भाजी कशी समजून नाही राहिल्या मला भाज्या रानभाज्या अशा आपण कसं जास्त आपली मेथी शेपू हेच चालते का नाही रानभाज्याचं मला एवढी समज बी नाही ह्याची जाऊ दे ना माय रानभाज्या तर काय करावं लागते ना हाय ना आपण भाजीपाला आणला ना मग नंतर पात बसू आपण रानभाज्याचं जाऊ दे तिकडं चल ना अजून समोर जाऊ ना उठ बरं आणते उठ बरं चल मग तू खरंच टाकून देईन तुला इथं एकटीले उठ बरं चल आपण जाऊ अजून समोर जाऊ काही असं गिसन पाहू काय बाय आहे बाई या झोपतही नाही थोडशा बसावी तर शांत आहे आणत चालव उठवच करते झोपाचं पण आपल्या टेंट मध्ये झोपाचं बाहेर झोपाचं टेंटच्या कुठे गदीवानी झोपाचं का तुझ्यासारखं गदी उठ आणते उठ ना उठ मग झोप चल बरं चल लवकर आपण समोर जाऊ पाहू अजून काय आहे काय नाही तर निर्मला बाई काय झालं काय झालं आम्हाय संतराचे झाड तर मोठे आहे व इकडे तर बगीचा आहे व संतराचा आणि मस्त संतर लागले आहे बाई निर्मला बाई पाहि तसंही तेच तर म्हटलं निर्मला बाई पाहि तर मस्त संतर गिंतर आहे आणू का व संत्र चाल बरं चंदा आपण घेऊन येऊ संत्र त्या वावरात असं नाव मालक केलं को आमाय हो मस्त संत्र आहे व चल चंद्या आपण आणू जाऊ दे ना मालक असं तर असं त्याला पहिले मागून पाहू असला मालक तर नाही तर मग मागच्या साईडनं जाऊ तिकडे समोर पाहू त्याला चल
गेलंय होय आता. आम्ही कौसुबाई अंजनीबाई चला बरं त्याच्या मागं जाऊ. नाही तर येन बाई मार खाऊन. एखादी ओसन गिसन त्या वावरात मालक गेलं. ह्या बाया काय आहे चला. बाप्पा मोठे तर हामेडोमेने गेलते ना हो तुम्ही संत्र तोडाले आणि मग काऊन वापस आल्या? तुम्हाला सांगायला आलो तो मालक नाही का जेवण करायला बसलेला आहे झाडाखाली इकडून सामोरून. तर आम्ही का नाही तिघी जणी मागच्या साईडनं जातो आणि नले तू पाहत राह ना इकडून पाहत राह आणि आला गेला तर गोविंदा आला रे आला असं म्हणजो जोरात. जोरात म्हणजो नाही तर शिट्टी वाजवतो पो पो अशी शिट्टी वाजवतो. नाही तर गाणं म्हणू गोविंदा आला रे आणि त्याले नाही ऐकू जाईन का गाणं व अहो तर त्याले ऐकू जाईन गाणं तर तो त्याजवळ येईन ना गाणं पाहिले व आम्ही तिकडून मागच्या मागून चाललं निघून जाईन ना तसं करून. तू टेन्शन कायले घेत तू इकडंच राह आणि तो जर बाहेर निघाला का नाही तर फक्त का नाही गाणं म्हणजो म्हणजे गाणं ऐकायला तरी येईन ना. तो इकडं तिकडं कायले जाईन मागच्या साईडनं आम्ही त्या कोणत्यावरून त्या धुऱ्यातून तोडतो बरोबर. तू टेन्शन नको घेऊ. माय बाई कायले उचापती करून राहिल्या हो बापा ह्यावाल्या बाया तर काही समजत नाही बाई. 2 पैशाचे ठेवाले संत्र आणि तुम्ही फिनफालतू चोरी करून राहिले बापा. जाऊ दे ना निर्मला बाई काऊन अशी करतात. आता कुठं संत्र खाली भेटून राहिले का? खाऊ दे ना थोडेसे गोड गोड संत्र आहे ना मस्त चांगले दिसून राहिले. एक खाल्ला आम्ही तिथंच तोडलेलं खाली पडले होतं ते इकडून मागून जातो ना काऊन अशी करून राहिली. जा बापा जा तुम्ही तिकडे जायचं आहे का? तर आम्ही का नाही कौसुबाईने इथं नाही का मिरच्याचे झाडं दिसून राहिले आणि मेथी दिसून राहिली तर त्या वावरवाल्याला विचारून घेतो बापा. आम्ही नाही चोरत तुमच्यासारखं. जाय मिरचीचा ठेसा बनवू मग मस्त आपण. जाय आज संध्याकाळी 1 नंबर मिरचीचा ठेसा बनवू. जाय आण मग चांगली मेथी थोडीशी जास्त वाजता आणजो सगळ्याला पुरली पाहिजे. तेवाली चिमून उभीशीच होते लई मोठी मागतो. अजून विचारलंय नाही देते का नाही देत ते नाही माहीत आणि तू म्हणतो लई मोठी आणजो. दिल्ली तर दिल्ली आणि कितीक देते ना कितीक नाही एवढी थोडी देणार तो. द्यान बाई मोठभर जा ना विचारल्याशिवाय थोडी देणार आहे तो. जा आणि काही लपून ठेव जा आणि बस त्याच्यात एकटा थोडीशी घे जा आयडिया न. जा मग संध्याकाळी मस्त मेथीची भाजी तोडू आपण. आला कौसुबाई आपण त्याला मागू जेवढी दिल्ली तेवढी घेऊ आणि तो जर म्हणून घ्या तुमच्या हाताना तर घेऊ बाप्पा. जास्त कायले कोणाचं नुकसान करायचं. चला तुम्ही पाय जाऊ बाप्पा बरोबर दिसू नका नाही तर मारण एखादी झोडपा गिडपा आणि एखाद्याचा पाय गी मोडत लागला गिगला तर अगाऊ जातास कायले तर काय माहित का बाप्पा. जाऊ निर्मल बाई आम्ही दिसूच नाही तर कसं मारा ना. जा ना जा तू जा बरं आम्ही जातो बरोबर. आता काय पहिलेच वेळे संत्र थोडी तोडून राहिलो याच्याही पहिले लई वेळा तोडले आम्ही. मागच्या साईडनं जावं लागते धुऱ्याकडून त्याला तिथं दिसतच नाही. तो येईपर्यंत आपण इकडे पो बाप्पा कसं पो करत तर काय होईना काय नाही तर बाया बाई ह्या विचित्र. चालायची कौसुबाई आपण मागून पाहू त्या मालकाले देते का नाही देत बाप्पा. थोडं देन का काही देन तर घेऊन नाही देन तर चालले येऊ बाप्पा वापस. चला तो वावरातच आहे तो. चला नले तू तिकडून राह तिकडून राह आम्हाला का नाही आला गेला आमच्याकडे येताना दिसला म्हणजे गाणं म्हणजो बाई नाही तर फसवशी ना आम्हाला आणि खाले लावशीन बाई शिवा त्या निर्मला बाईच्या बी ना त्या मालकाच्या बी बरोबर सांगतो लक्ष ठेवतो त्याच्याकडं. हो ना ठेवतो ना लक्ष राहते मायवाला लक्ष गाणंही म्हणतो मी. चला येतो मी तुमच्यासोबत तिकडं. पटपट यावा आय नलू ये आता तो तिकडं बसलेला आहे जेवून राहिला तो. ये बाई या बाया होय का होय बाई मी तर अशी कधी चोरी केली नाही बाई आणि ते बी संतराची बापा. अहो गंगे हे माणूस भल्ला रंगीला दिसते हो. मस्त झाडही लावली बाई यानं तर इथं फुलाची गिलाची मस्त. आणि तिकडे गुलाबाची दिसली बाई मला त्या टाक्याजवळ मस्त रंगीला दिसते बाई हा माणूस. घे ना मग त्याच्यासोबत लग्न करून त्यासारखाच आहे रंगीला तो त्यासारखा दिसते मले. बरं आहे तसंही बी तुले अनिल भाऊनं काही दिलं नाही म्हणतं ना नेहमीच तर लढत राहतं. आपण तर सुख नाही पाहिलं बाई करतं याच्यासोबत घे मग करून. चंदा काही बोलतं काय व मले व मी बोलत नाही म्हणून काय व काही बोलतं का मले त्या वावरवाल्यासोबत लग्न कर म्हणतं तू. अनिल कसा आहे असो बाई मायावाला ढेबरा असो डुबरा असो. पण काढली ना बाई जिंदगी एवढी मोठी आणि आता उलिशासाठी याच्यासोबत लग्न कर म्हणतं काय मले. आता त्याची बायको नाही झोडपण का मले धरून. मजाक करून राहिली मी अंता मला माहित नाही का तुला किती दिवस काढले तर
आता साऱ्याच बायानं आपल्या आपल्या परीनं दिवस काढले बाई अंता. मजाक होय, आता तू करताना लोकांची मजाक तर थोडीशी तूही करून पाव बा म्हटलं. आता मी मजाक करतो तर कोणाचं असं मन नाही दुखत चंदा. तू नाही का असं बोलली ना, मला बरं नाही वाटलं. मला आवडलं नाही तू वाली हे मजाक. म्हणजे एवढी गैगुजरी आहे का हो मी पैशासाठी कोणासोबत लग्न करीन? हो चंदा, आम्ही तुले राग आला का अंता? मला काय माहित बापा, मी मजाकी माझ्या तोंडातून निघून गेलो. अहो नाही हो बाप्पा, मजाक होय मी केली बिचारे. एवढं काही तू म्हणाल नको लाव. माफी दे बापा मला, आता तुले वाटलं असं बेकार तर. सारी सारी बापा आणते सारी. ते म्हणते ना माई पोरगी गिरगी म्हणते, आणि ते हिची नलीची पोरगी म्हणते त्या माया पोराले. काही झालं का सारी 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 व आणते आणते सारी सारी. आता याच्यानंतर नाही करीन बापा अशी मजाक, याच्यानंतर करूही नको. आता ऐकली तर ऐकली, दुसऱ्या वेळेस नाही का तुझी साडी सोडीन मी अशी मजाक जर केली तर. बदमाश आहे हो हे कधी मजाक करते ना कधी खरी बोलते, काही समजतच नाही बाई हिचं. अहो चंदा, झालं असं नाही होते एवढे होते, अजून जास्त लोप काही करू नाही तर तो वावरवाला येईल. हिचं गाणंही नाही ऐकू येऊन राहिलं मध्ये नलूचं. नाही तर आपल्याला हे फसवून बाई खाले लावून मार होते. एवढे वट्यात घेऊ आपण. उतरू का मग खाली? खाली उतरू का वा? उतर 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 खाली उतर. आम्हाला साडी अटकते का तर काय माहित का बाई माईवाली बिहट होते ना आता एवढे. आणि घ्यायचं कायच्या तू मग आता पदरातच घ्या लागन साडीच्या. मी दोघी जणी घ्या, तुम्ही साडी घालून आहे ना तर तुम्ही घ्या पदरात. मी जर घेतलं ना तर मायवाला काय नाही. आता काय बोलू, आता जाऊ दे, मी बोलत नाही. तुम्ही घ्या तुमच्या पदरात. घेऊ त्या वावरवाल्याचं जेवण घेऊन झालं असं. चला इकडे चक्कर गिकर मारायला येन तो. घ्या बरं पट्ट घेऊ. गंगे घे बरं तू थोडसे घे, थोडसे मी घेतो. साडीतच न्या लागन आता, काही जोरामोरात आहेच नाही आपल्या जवळ. घे मग. गोविंदा आला रे, गोविंदा आला रे, गोविंदा आला. आव चंदी पाय पाय पाय. आव चंदी मालक आला इकडून आला बाई. धोरतात सावरून राहिला तो. आव ये, आव चल 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 पाय वो लवकर वो. धावते काय तो ही ना. थोडंसं लवकर नाही का गाणं म्हणायला पाहिजे होतं नली भल्लीच बदमाश आहे बाई. थोडंसं लवकर तरी म्हणा लागत होतं ना. ऐन जवळ येऊन राहिला तो. पै अहो चंदी पै येऊन राहिली ना बाई. आता पळून राहिली ना. माझी साडी नाही सुटन का? साडी तर सांभाळायला लागन ना मला. हो गंगे समोर चाल ना, पट्ट धाव ना. अहो धाव ना. आई वो केवढ्या जोरात कुद्दा मारला व ते नालायके व मले. पळूनच तर राहिली व. एवढ्या जोरात कुद्दा मारला बाई ना माझ्या पाठीवर. आणि ते थांबतो आता. चाल फक्त तू जागेवर चाल, मग सांगतो तुले. तू होऊनच नाही राहिली होती समोर. मांग पलटू त्याच्याकडे पाहायची काही गरज आहे का वावरवाल्याकडे? चाल ना चाल. तो बाई तो आता धीरे येऊन राहिला, आपण पळून राहिलो तर. राहू दे, चल लवकर तू चाल बाई तिथं, मग सांगतो तुले कसं राहते तर. केवढ्या जोरात दुखून राहिला बाई माय पाठ. केवढ्या जोरात कुद्दू मारला तू ना. निर्मला बाई तुम्हीच म्हणून पाहा, मी नाही म्हणत. मस्त मेथी दिसून राहिली, हिरवी चांगली आहे मेथी. उन्हाळी मेथी होय वाटते यायनं लावली. मस्त दिसून राहिली मेथी, चांगली आहे ताजी. विचारून पहा तुम्ही काय म्हणते काय नाही तर. थोपा आवाज देऊन पहा. काकाजी, कोण है? काय म्हणता व पोरी व तुम्ही व? कोणत्या बाया होय या? इकडं तर कधी दिसले नाही आवाल्या बाया कधी. थांबा हो बाई व, थांबा येतो. येऊन राहिलो बाई इकडं. ये पाईप जोडून राहिलो बाई. येऊन राहिलो. थांब. काय झालं बाई? काय झालं? कोण होय तुम्ही? तुम्हाला पाहिलं नाही इकडं कधी, म्हणून म्हणलं कोण होय बाई तुम्ही? बाबा आम्ही का नाही इकडे दुसऱ्याच्या वावरात कामाला आलो होतो, तर आता घरी चाललो तर चांगली मेथी दिसून राहिल्या आणि मिरच्या दिसून राहिल्या. थोडंसं देता का बा म्हणलं? लगेच पैसे लागत असेल तर पैसे घेऊन घ्या. चांगली आहे मेथी ताजी म्हणून म्हणलं देता का जी? निर्मलाबाई खोटी कोण बोलून राहिली कडे या माणसासोबत? म्हणते कामाला आलो म्हणते, चाललो म्हणते. काऊन अशा खोट्या बोलून राहिल्या काय माहित का बाप्पा? असं मेथी पाहिजे का तुम्हाला? आणि काय मिरच्या पाहिजे? घ्या ना बाई, घ्या. आपण वावरवाली सोय बाई, शेतकरी माणसं. तुमच्याजवळून काय पैसे घ्यायचे? घ्या तुम्हाला लागते ना मेथी घ्या, मिरच्या घ्या. घेऊन किती घेणार बाई तुम्ही? मोठभर काय घेणार तुम्ही एवढ्या?
घ्या तुम्हाला वाटते ना घ्या, मी तिकडं पाईप जोडतो, मला पाईप जोडायचा आहे. ठेवू का मग? आम्ही आमच्या हाताने थोडी थोडीच घेतो बाबा, जास्त नाही घेत, थोडी थोडी घेतो. आम्हाला काही जास्त पाहिजे नाही, तर चांगली दिसली म्हणून मग विचारलं तुम्हाला. तुम्ही नाही म्हणता पैसे तर बरं नाही वाटत. पैसे लागत तर घेता लागेच तुम्हाला. नाही हो बाई हो, काय करता माथे पैसे 10 ना 20 रुपये राहू दे बाई, राहू दे. असे किती कसं आता नुकसान होते शेतकऱ्याचं, तुले तर माहीतच असं ना. आता तू शेतकरी ना साहेब आहे तर घे मा घे घे. तुले वाटते तर मी का नाही पाईप जोडतो तिकडं, मायवाला राहायला पाईप जोडायचा. बरं बाबा, घेतो आम्ही. मी काय म्हणलं, तुम्ही का हिची मेथी तोडा. बरं 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 बरं, याला काही माहित नाही आपण 4-5 जणी आहे बा म्हणून. बरं बरं, मेथी तोडा. आणि मी काय तिकडं मिरच्या तोडतो बा पटकन. आणि चांगली थोडीशी जास्त वाजताच घ्यायचा न. ती म्हणते ना लपून ठेवजो म्हणते, म्हणता तर थोडीशी लपूनही ठेवजा. काही नाही होत, लई मोठी मेथी आहे याची वाली. काय उलीस घेतली जास्त तर काही फरक पडणार आहे का? पण विचारून घेतलेली बरी. मग मी बी येतो तिकडून मिरच्या घेऊन. तोडतो मी मेथी, किती तोडतो गिळतो. पण तुम्ही अशा खोट्या काऊन बोलल्या? आम्ही कामाले आलो इकडं दुसऱ्याच्या वावरात, दुसऱ्या गावात, असं काऊन खोटं बोलल्या तुम्ही? तर सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जातसही पहिले मेथी तर घ्या तुम्ही, तोडा तसही. ठिकाणी जातो मिरच्या तोडाले, तुम्ही मेथी पट 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 तोडा. बाई तुडव ताडव नको करू रे बारे. दोघे जणी तुडव ताडव नको करू, आरामशीर घ्या. आरामशीर घ्या बरं. मेथी आरामशीर घ्या. हो जी काका, आम्ही आरामशीरच घेतो. आम्हाला माहित आहे ना, आम्ही बरोबर तोडतो. तुडव ताडव नाही करत पाया ना. आम्ही एका साईडनच घेतो बरोबर घेतो. मेथी तर मस्त आहे बाई, ताजी ताजी बारीक बारीक आहे. बारीक मेथी चांगली लागते, बुटकी मेथी. चांगली थोडीशी जास्तच घेतो. संध्याकाळी मस्त मेथीची भाजी आणि भाकरीचं पीठ आणलंच आहे मी ना, टाकलेच आहे भाकरीचं पीठ थोडंसं. मिरच्या तर भरल्यास तिखट आहे बाई ह्यावाल्या. लस तिखट वाटून राहिल्या ह्या मिरच्या, चांगल्या तिखट मिरच्या आहे. झाल्या का निर्मला बाई मिरच्या तोडून? झाल्या का? हो झाल्या. थोडशात घेतो आता मी मिरच्या, लय तिखट आहे या मिरच्या, जास्त नाही घेत. पण तुम्ही भाजी काऊन एवढीशी तोडली जी? आजी 2-3 जणांचीच भाजी तोडली तुम्ही. तुम्हाला म्हणलं होतं ना जास्त तोड जा म्हणून. निर्मला बाई तोडली ना भाजी तोडली मी, जाच्या रस्त्यावर तिकडं ठेवली. चांगली लय मोठी तोडली. आणि त्या वावरवाल्याच्या देखता एवढी सांदी हातात. पहिले का नाही त्याचं लक्ष तिकडं जाऊ दिलं, आणि मग का नाही मी पट्ट सल तोडली भाजी. आणि नरमच जमीन आहे, पट्ट उपडली हातानं. आणि का नाही पहिले का नाही धावत नेऊन ठेवली जाच्या रस्त्यावर. आणि हे त्याच्या देखता मग का नाही डबल तोडली. हे त्याला वाटली पाहिजे ना उलीशीच घेतली बा म्हणून. तो म्हणे घे. मी म्हणलं नाही, एवढ्याशानं होते म्हणलं आमचं. तुम्ही बोलल्या हुशारायची कोसुबाई. चला मग जाता हे भाजी घेऊन जाऊ. लपून आपल्या याच्यात पदरात घेऊन जा लागन. चला ना. ठेवंता गिंताचा आवाज येऊन राहिला तिकडं. चला, आल्या काय का ठेवाल्या काय माहित, संत्र आणले का नाही आणले त्याईनं. तर कोसुबाई आपण का नाही मेथी न मिरच्या विचारून घेतल्या, त्याईनं विचारून नाही घेतल्या. आणि ते येऊ का नाही येऊ बाई संतर घेऊन, फक्त त्या वापस आल्या पाहिजे. सर्वेची जिम्मेदारी मायावर आहे ना बाई, मलाच भेव लागते ना जी कोसुबाई. ह्या बाया आपापल्याच मतानं करून राहिल्या बापा. जाऊ द्या, करू द्या म्हणा, काही हे नाही. पण सापडल्या तरी नाही पाहिजे. आता गेल्यावरच माहित पडन तिथं. चला. हो चला ना, चला. झाल्या मायावाल्या मिरच्या तोडून, थोडशाच घेतल्या मी, जास्त नाही घेतल्या. चला. पायदा खाली गेली पायदा कोसुबाई, बरोबर खाली पाहून चला. खाली पाहून चला. पाहतो मी बरोबर पाहतो. तुम्ही या बरं, या लवकर. हे पहा अंती पाहून राहिली आपल्याकडे तिकडून. तिचा गेम साधला का नाही साधला काय माहित का बाई संतराचा. अंती आहे तिथं आणि चंदा आहे आपल्याला पाहून राहिल्या त्या. चला लवकर. अंतीचा गेम साधो का नाही साधो बाई, आपला तर साधला ना मेथीचा. आणि तसंही बी का नाही तुम्हाला सांगतो, अंती सोबत असली का अंती अशी नाही तशी ना, तशी नाही तशी. संत्र तर ते कशी नाही कशी आणणारच आहे, मला माहित आहे. आता मी तिच्यासोबत वावरात जातो ना बाई, मला माहित आहे. ते गोड प्रेमानं बोलून आणि नाही तसे दिले ना चोरून, कशी नाही कशी घेतेस ते. अनिता ना बापा, अनिताचा काही विचारू नका तुम्ही. तशी चांगली गिंगली आहे जी, तिला काही भेटलंच नाही लग्न झालं तवांपासूनच, म्हणून ती अशी करते. माय बापाच्या घरी नव्हतं भेटलं तिले, भाऊ बी तिचं लग्न झाल्यावर ड्युटीवर लागला. मग काय, आणि इथं आल्यावर बिचारीनं दिवसही लय काढले जी, लय काढले तिनं दिवस. आता तिले असं वाटते बाई मोकड्या आबाय तसं उडून राहिली का काय, अशासारखी करते ती आता. नाही तर अनिल तिच्या मागच राहते ना, जाऊस तर देत नाही तिले कुठं. शकीला लय होता ना पहिले लग्न
कुठं लेकरं मोठे मोठे झाले तर कमी झालं त्याचं. लय त्रास दिला, आणल्या नाही बी तिले. म्हणूनच तर ती त्याला आणल्या आणल्या करते. आता नाही मारत गिरत म्हणा. नाही आता मारत नाही म्हणते, आता मारत गिरत नाही. हे डरकावणी देते ना अंत. आता कुठं ऐकते तिची लेकरं मोठं झाल्यावर ऐकते तरी का ते. जाय म्हणते, देईन सोडून म्हणते मी आता. काय राहिलं म्हणे याचं अशी म्हणते अंता. काही काही गोष्टी ना मजाक नेते ते, पण कधी कधी मजाक करता करताच लढते जिथे अंती. म्हणते पोरीले चांगलं भेटलं माया तर पोरीले कदर नाही म्हणते तिच्यावाल्या नवऱ्याची. आणि आपण असे मीनं किती दिवस काढले म्हणते. काय नाही काढले म्हणते दिवस म्हणते. म्हणून तिले समजावं सांगा तर ते पोरगी ऐकत नाही म्हणते. नाही आता इकडून आपलीवाली हे ट्रिप झाली ना, मी जातो राणीचं सगळं भांडं फोडूनच टाकतो आता. त्या अनिले समजावून सांगतो चांगल्यानं. तोच सारखा आनंद बापतीले पोरीले द्या सांगून द्या. अंतन पहिलेच सांगायला पाहिजे नव्हतं. लपून तर ठेवाच नाही लागत होतं हिचं राणीचं. म्हणजे पहिलेच सारखी येत होती ते. नाही आता सांगतो ना, मी जाऊन सांगतो ना. अंताई म्हणे ना, सांग बाई म्हणे, तूच म्हणे. मी सांगितलं तर मला शिवा देन म्हणे, लपून काढून ठेवलं म्हणून. आता तूच सांग म्हणे. तर आता जावं लागेल ना इकडून गेल्यावर. आता पाहू ना, आता आपण इथं हाय तर आता अजून 2-3 दिवस राहू, मग पाहू. आज पाऊस येते काय का, काय आभाई लय आलं.